मॅडम, उमेदवार कोणी असून दे, पण सगळ्या जिल्ह्याचं, सगळ्या राज्याचं लक्ष या तुमच्या जिल्ह्याकडे किंवा बीड लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे. पंकजा विरुद्ध धनंजय असाच सामना याच पद्धतीने लोक बघतात, काय सांगाल? काही नाही, हा आमच्या कुठल्याही गोष्टीकडे नेहमीच राज्याचं लक्ष असतं, सगळ्या चांगल्या वाईट एव्हरीथिंग. तर हे निवडणुकीकडे पहिल्यापासून लक्ष आहे. गोपीनाथ मुंडे साहेब लढायचे तेव्हा पण सगळ्या राज्याचं लक्ष असायचं, कारण आम्हाला चाहणारा, प्रेम करणारा, आशीर्वाद देणारा वर्ग राज्यभर आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष असतं आमच्या निवडणुकीकडे. तुम्ही प्रचारामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर फारशा गेल्या नाहीत. एक प्रकारे विरोधकांनी झंझावती प्रचार करत तुम्हाला जखडून ठेवलंय असं चित्र दिसतंय, आपलं काय म्हणणं आहे? एकदम चुकीचं आहे. मी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार केलाय. मी चंद्रपूरला प्रचार केला, वर्ध्याला गेले, रिसोडला गेले, जिंतूरला गेले, नांदेडला गेले, उस्मानाबादला गेले. दुष्काळामुळे खरोखर पाण्याच्या अडचणीमुळे लोक खरोखर अडचणीमध्ये आहेत, लोकांना त्रास होतोय. हा सत्ताधाऱ्यांविरोधात या दुष्काळाचा फटका बसू शकतो. लोक खूप हुशार आहेत. विरोधकांसारखे ते डोळ्यावर झापड लावून बसलेले नाही आहेत. त्यांना माहिती आहे की दुष्काळ हा पाणी नसल्यामुळे आहे, पाऊसच पडला नाही मागच्या वर्षी, त्यामुळे आहे. आम्ही जी जलसंधारणाची कामे केले, शेतकऱ्यांना अनुदान दिलं, खरीपाचं पीक नुकसान झालं त्याचंही भरपाई दिली, त्यामुळे लोकांच्या अकाउंटमध्ये काही ना काही निमित्ताने पैसे आलेले असल्यामुळे दिलासा आहे. तुम्ही जसा विजयाचा दावा करताय तसे विरोधक सुद्धा विजयाचा दावा करताय. तुम्हाला काय खात्री आहे? मला 100% खात्री आहे. त्यांचं कामच आहे विजयाचा दावा करणं. प्रत्येकाचं आहे. कुणी अपयशाचा दावा करून तर निवडणुकीला जात नाही सामोरं. निवडणूक ही लढण्याच्या पूर्वीच जिंकायची असते. आपलं मनोबल ते आपल्याला जिंकायला भाग पडतं. मनोबल आणि आव ह्याच्यातला फरक आहे. विरोधकांचा आव आहे आणि आमचं मनोबल आहे. धन्यवाद. बघूया 23 तारखेला काय निकाल लागतो ते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह अमित जोशी, झी 24 तास, परळी.